आमच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। या किल्ल्याचे नाव आहे राजगड। राजगड हा किल्ला आम्ही 2 जणांनी मिळून बनवला आहे, हर्षली भगवंतवर आणि अंजली भगवंतवर। मी आहे अंजली भगवंतवर, इयत्ता 8वी। शाळेचे नाव कर्मवीर आनंदराव माणिकराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळणे। हा आहे राजगड। राजगड म्हणजे गडांचा राजा व राजांचा गड। राजगड हा स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून ओळखला जातो। या गडाचे वैशिष्ट्य म्हणजे या गडाला 3 माच्या आहेत। सर्वप्रथम माची म्हणजे सुवेळा माची, द्वितीय माची म्हणजे पद्मावती माची आणि तृतीय माची म्हणजे संजीवनी माची। सर्वप्रथम सुवेळा माची ही बांधली गेली। हे आहे नेडे। नेडे हे हवेच्या दाबामुळे पडलेले खड्डे म्हणजे नेडे होय। त्यानंतर येत आहे तोरणा दरवाजा। तोरणा दरवाजा हा तोरणा किल्ल्यावर जाण्याचा एक मार्ग आहे। त्यानंतर इथे आहे डुबा। डुबा हा सगळ्या इथला उंच भाग असून त्या ठिकाणी हवा घेण्याची जागा म्हणजे डुबा होय। त्यानंतर येत आहे गुंजवणी दरवाजा। गुंजवणी दरवाजा हा मार्ग गुंजवणी गावापर्यंत येतो। त्यानंतर ही आहे पद्मावती माची। ही आहे पद्मावती माची। पद्मावती माचीला हा एक अंबरखाना आहे। त्यानंतर रामेश्वर मंदिर आहे, पद्मावती मंदिर आहे। पद्मावती मंदिर म्हणजे शेंदूर फासलेला तांदळाची मूर्ती म्हणजे पद्मावती देवीची मूर्ती। त्यानंतर हा आहे गुप्त दरवाजा। गुप्त दरवाजा म्हणजे चोर दरवाजा। त्यानंतर इथे एक बाग आहे, त्याला शिवबाग असे म्हणतात। त्यानंतर ही आहे सईबाईंची समाधी। सईबाई राणी साहेबा म्हणजे शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी व संभाजी महाराजांच्या आई साहेब। त्यानंतर इथे सदर आहे, ही एक राहण्याची सुद्धा जागा आहे। त्यानंतर हे आहे पद्मावती तलाव। त्यानंतर हे आहे दारू कोठार म्हणजे ज्या ठिकाणी दारू गोळे ठेवले जातात त्याला दारू कोठार असे म्हणतात। त्यानंतर इथे आहे हवालदारांचा वाडा। त्यानंतर हे आहे रत्नशाळा, त्या तिथं ब्राह्मण वर्गाची घरेही आहेत। त्यानंतर अष्टप्रधान मंडळांची घरे आहेत। हा आहे पाली दरवाजा। त्यानंतर ही आहे सुवेळा माची। सुवेळा माचीला ही पाण्याची टाकी आहे। या पाण्याचा आपण प्यायलाही उपयोग करू शकतो आणि वापरायलाही उपयोग करू शकतो। या इथं काही बुरुज आहेत, चिलखती बुरुज वगैरे, आणि या काही तोफा आहेत इथे। हा आहे महादरवाजा। महादरवाजा हा बाले किल्ल्याला येतो। हा आहे बाले किल्ला। बाले किल्ल्यावर ब्रह्मर्षी मंदिर व जननी मंदिर हे आहेत। या ठिकाणी राजवाड्याचे काही अवशेषही आहेत। त्यानंतर हे आहे चंद्रघर तळ, म्हणजे हा चंद्रघर तळ सारखा आकार होता म्हणून त्याचे नाव चंद्रघर तळ असे पडले आहे। सर्वप्रथम हा किल्ला गौतमीपुत्र सातकर्णी यांनी जिंकून मुरुंबदेवाचा डोंगर बांधला होता। त्यानंतर 1490 मध्ये निजामशाहीने हा किल्ला त्याच्याकडून हस्तगत केला। त्यानंतर निजामशाहीचाच एक सरदार होता अहमद बहिरी, याने पूर्ण पश्चिम महाराष्ट्रात अनेक किल्ले जिंकून घेतले आणि त्या ठिकाणी त्याचा प्रभाव निर्माण केला। त्यानंतर हा किल्ला राजगड हाही त्याने हस्तगत केला। या किल्ल्यावर त्याने 5 मजली इमारतही बांधली। हा किल्ला 125 वर्ष निजामशाहीचंच राज्य होतं। या किल्ल्यावर 125 वर्षानंतर 1625 ला तो किल्ला आदिलशाहीकडे गेला। आदिलशाहीकडून परत 5 वर्षांनी 1630 मध्ये निजामशाहीकडे आला। त्यानंतर शहाजी राजांचा एक सेनापती होता, तो त्या गडाचा कारभार पाहू लागला। त्याचे नाव होते सोनाजी नाईक। त्यानंतर आदिलशाहीच्या एका तुकडीने गडावर हल्ला केला, त्याच्यामध्ये सोनाजी नाईक जखमी झाला। त्यानंतर शहाजी राजांचा आणखी एक संस्थापक होता बाळाजी नाईक, तो गडाच्या रक्षणासाठी धावून आला तर तोही जखमी झाला। या कामगिरीबद्दल शहाजी राजांनी त्यांना एक पुरस्कार दिला। त्यानंतर 1630 ला शिवरायांचा जन्म झाला। 1646 ते 47 मध्ये शिवरायांनी गड जिंकण्यास सुरुवात केली। तोरणा गड ही जिंकायला सुरुवात केली। त्यानंतर राजगड ही जिंकण्यास सुरुवात केली। त्यानंतर त्यांनी सर्वप्रथम सुवेळा माची बांधली, मग संजीवनी माची बांधली, त्यानंतर संजीवनी माची बांधली आणि मग पद्मावती माची बांधली। त्यानंतर शिवरायांचा मृत्यू 1680 ला झाला। त्यानंतर औरंगजेब नावाचे संकट मराठा साम्राज्यावर कोसळलं। 1689 ला औरंगजेबाने संभाजी महाराजांना पकडून त्यांना ठार मारलं
या गडाचा सर्वात मोठा पराक्रम म्हणजे शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र राजाराम महाराज यांचा जन्म झाला. 1670ला त्यांचा जन्म झाला. त्यानंतर थोड्या दिवसांनी हा किल्ला निजामशाहीकडे गेला. त्यानंतर 1707 मध्ये पुन्हा आपल्या पेशवाई होती, त्यांनी हा गड जिंकून घेतला. आता हा गड मराठ्यांच्या ताब्यात आहे. आमचा हा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. जय शिवराय.